हॅलो गाईज, तर आज आपण बघणार आहेत ओव्हरऑल ऑफ द जावा. पुढची जी माझी प्लेलिस्ट आहे ती आहे ॲडव्हान्स जावावरची. मग ती ॲडव्हान्स जावावरची प्लेलिस्ट पाहण्याआधी तुम्हाला थोडं बेसिक नॉलेज असायला हवं, ते आहे जावाच. तर आजपासून आपण 1-2 लेक्चरमध्ये ओव्हरऑल ऑफ द जावा कवर करणार आहे. त्यातून तुम्हाला थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन मिळेल अबाउट दी जावा. तर आपण चालू करू. तर आपण याच्यामध्ये काय काय बघणार आहोत. फंडामेंटल ऑफ जावा हे तुम्ही रीड करू शकता. मी डायरेक्टली कंटेंटवर येते. तर फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहोत फंडामेंटल ऑफ दी जावा. ठीक आहे. तर जावा म्हणजे काय आहे. तर जावा इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज यूज्ड टू क्रिएट वेब ॲप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स. हे जे मी तुम्हाला पॉईंट सांगते हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि हे तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचे असतील तर घ्या, नाही तर मी तुम्हाला PPT शेअर करेन. ओके. तर जावा इज द मोस्ट पॉप्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. जावा आपल्याला माहिती आहे अप टू डे किती पॉप्युलर आहे. आणि जर आपण जावा यूज केलं आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तर आपण काय करू शकतो, वेब ॲप्लिकेशन करू शकतो. अँड कुठं करू शकतो वेब ॲप्लिकेशन, तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती. ठीक आहे. इट डिझाईन फॉर फ्लेक्झिबिलिटी allowing developers to write the code that would run on a machine regardless of the architecture or platform. म्हणजे काय, जे काही ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे जावाचं हे काय आहे, फ्लेक्झिबल आहे. दॅट अलाविंग टू डेव्हलपर टू राईट दी कोड वूड रन ऑन द एनी मशीन. म्हणजे काय, जावाचा जो काही प्रोग्राम आहे तो आपण कोणत्याही मशीनवरती रन करू शकतो. मशीनवर द सेन्स ऑपरेटिंग सिस्टीम. आपण मॅकवरती केलेला प्रोग्राम आपण विंडोवरती पण रन करू शकतो किंवा युनिक्स लिनक्सवरती पण आपण तो रन करू शकतो. दॅट इज द मिनिंग ऑफ द फ्लेक्झिबिलिटी. ओके. नेक्स्ट बघणार आहोत कंपोनंट ऑफ द जावा. देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ऑफ द जावा. देर इज कंपोनंट. Basically there is a 3 components. First JVM, the second is JRE, and third one is a JDK. What is the role of the JVM, JRE and JDK? That question are most popular, so you can also prepare that the question. So JVM बघणार आहोत. JVM stand for Java Virtual Machine. It is an abstract machine. It specifies that provides the runtime environment which can Java bytecode can be executed. ओके. तर जावा हे काय, JVM हे काय आहे, तर एक व्हर्च्युअल मशीन आहे ज्याच्यावर आपण प्रोग्राम आपला जावाचं रन करणार आहे. सेकंड काय आहे, JRE इज स्टँड फॉर द जावा रन टाईम एन्व्हायरमेंट. दॅट्स रेफर्स टू रन टाईम एन्व्हायरमेंट विच जावा बाईट कोड कॅन बी एक्झिक्यूट. बाईट कोड हा तयार कोण करणार आहे इथे आपलं बघा. तर जावा व्हर्च्युअल मशीन आपला बाईट कोड तयार करणार आहे आणि त्यानंतर तो JREला पाठवल्यानंतर तो काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. त्यानंतर JDKचं काय काम आहे, तर JDK स्टँड फॉर जावा डेव्हलपमेंट किट. इट इज अ टूल फॉर कंपायलर, डॉक्युमेंट, पॅकेज, जावा प्रोग्रामर्स. म्हणजे काय, एक जावा JDK इज ए डेव्हलपमेंट किट प्रोव्हाइड करतं. त्याच्यामध्ये काय काय असतं, तर कंपायलर, डॉक्युमेंट, पॅकेज हे सगळं असतं जे आपल्याला हेल्प करतं की आपला प्रोग्राम हा रन होऊन आपल्याला त्याच्यातनं आउटपुट भेटावं. ठीक आहे. आपण नेक्स्ट जे बघणार आहे जावा प्रोग्रामिंग फॉर द बिगिनर्स. इथून आपण मेन कंटेंटला येतो. तर आपण नेक्स्ट बघूया तर बेसिक कन्सेप्ट ऑफ द OOPs म्हणजे काय, जावा आपलं काय आहे, OOP लँग्वेज आहे. ठीक आहे. C++ जसं OOP लँग्वेज होती तसंच आपलं जावा ही OOP लँग्वेज आहे. फक्त काही डिफरन्स आहेत जे C++ आणि जावामध्ये आपल्याला मिळतात. ठीक आहे. आता OOP म्हणजे काय तुम्ही म्हणाल, तर OOP स्टँड फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. तर इट इज अ प्रोग्रामिंग कन्सेप्ट दॅट वर्क ऑन अ प्रिन्सिपल दॅट objects are the most important part of the your program. ठीक आहे. म्हणजे काय आहे, जे काय तुम्ही आता आपण बघतो की जावामध्ये क्लास असतात, ऑब्जेक्ट असतात. हे कशाचे आहेत, OOP लँग्वेजचे पार्ट्स आहेत.
त्यामध्ये अजून येतं ॲब्स्ट्रॅक्शन येतं, इनहेरिटन्स येतं, पॉलिमॉर्फिझम येतं. ठीक आहे. मग आता आपण बघू क्लास. व्हॉट इज द क्लास? इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, इंटरव्ह्यू टाईप. द क्लास. व्हॉट इज द क्लास इज द ग्रुप ऑफ द सिमिलर टाईप ऑफ एंटिटीज. इट इज ओनली अँड लॉजिकल कंपोनंट अँड नॉट द फिजिकल एंटिटी. म्हणजे काय सांगितलं, एक क्लास जो आहे ते एक सिमिलर टाईप्स ऑफ एंटिटी आहेत. म्हणजे काय, आपण एक क्लास करतो, क्लासचा जो क्लास करतो, क्लासचा ऑब्जेक्ट आपण तयार करतो. तो जो ऑब्जेक्ट तयार करतो तो ऑब्जेक्ट आपण सिमिलर टाईप्स ऑफ एंटिटीजसाठीच यूज करतो. हे डिफरंट टाईप्स ऑफ एंटिटीजसाठी आपण डिफरंट ऑब्जेक्ट तयार करतो. ठीक आहे. इट इज अन लॉजिकल कंपोनंट. म्हणजे तो क्लास ऑब्जेक्ट हे काय आहे, आपलं एक लॉजिकल कंपोनंट आहे. देर फिजिकल नॉट अ कंपोनंट. ठीक आहे. सेकंड वन इज ऑब्जेक्ट. An object contains both the data and the functions which operate on the data. ओके. ऑब्जेक्ट काय, एक कंटेनर आहे. ठीक आहे. कंटेनर समजा एक क्लास आहे, क्लासचा आपण एक ऑब्जेक्ट तयार केला आहे. ऑब्जेक्ट काय करणार आहे, आपला आपण ऑब्जेक्ट कॉल करतो. म्हणजे काय करतो, एक कंटेनर आहे आपला क्लास. त्या क्लासमधल्या जे काही त्यामध्ये आहे फंक्शन्स असतील, मेथड्स असतील, द हेल्प ऑफ दी ऑब्जेक्ट आपण काय करणार आहे, त्या मेथडला, फंक्शनला आपण कॉल करणार आहे. ठीक आहे. ऑब्जेक्ट क्लास का. नेक्स्ट बघूया क्लास अँड ऑब्जेक्टचं एक थेरॉटिकल एक्झाम्पल दिलं आहे. तर हे काय दिलं आहे बघा, क्लास स्टुडंट नेम एज रजिस्ट्रेशन. ओके, हे क्लास आहे माझा. मी एक क्लास घेतला आहे. ही जी एक स्टुडंट आहे, काय घेतलं आहे मी, तिचं नेम, एज आणि रजिस्टर नंबर, हे 3 एंटिटीज घेतल्यात मी. आणि ऑब्जेक्ट मी काय तयार केलात बघा, तर एम, एमिली, कॅथरी, मानसा. ठीक आहे. हे मी त्याचे ऑब्जेक्ट तयार केलात. आणि हे ऑब्जेक्ट काय रेफर करणार आहे, तर हा माझा क्लास स्टुडंटला ते. तर आपण आता बघणार आहोत व्हॅरिएबल्स. तर फर्स्ट ऑफ ऑल बघू की डेफिनेशन. व्हॉट इज द व्हॅरिएबल? व्हॅरिएबल कॅन बी अ थ्रू ॲज अ कंटेनर विच होल्ड द व्हॅल्यू फॉर यू ड्युरिंग द लाईफ ऑफ दी जावा प्रोग्राम. ठीक आहे. व्हॅरिएबल म्हणजे काय सांगितलं, तर इट इज ए कंटेनर. कंटेनर काय करणार आहे, होल्ड द व्हॅल्यू. बरोबर. कुठंपर्यंत करणार आहे, जोपर्यंत तुमच्या जावा प्रोग्रॅमची लाईफ असेल तिथेपर्यंत. एकदा का तुमचा जावा प्रोग्राम एक्झिक्यूट झाला तर ते काय व्हॅरिएबलने जी काय व्हॅल्यू होल्ड करून ठेवली आहे तो काय करणार आहे, ते रिलीज करणार आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं आहे की व्हॅरिएबल म्हणजे काय, व्हॅरिएबल इज अ कंटेनर. कंटेनर्स दॅट्स होल्ड टू व्हॅल्यू ड्युरिंग द जावा प्रोग्राम इज लाईफ. ठीक आहे. देर इज क्लास ऑफ द व्हॅरिएबल्स. क्लासेस ऑफ द व्हॅरिएबल्स कोणत्या आहेत, व्हॅरिएबल डिक्लेरेशन आहे आणि व्हॅरिएबल इनिशियलायझेशन आहे. व्हॅरिएबल डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स आहे, लक्षात ठेवायचं. टाईप्स ऑफ द व्हॅरिएबल्स. ठीक आहे. लोकल व्हॅरिएबल, इन्स्टन्स व्हॅरिएबल, स्टॅटिक्स व्हॅरिएबल. लोकल व्हॅरिएबल म्हणजे काय, डिक्लेअर इनसाइड द बॉडी ऑफ द मेथड. ठीक आहे. एखादी आपण प्रोग्राममध्ये एक मेथड लिहिल्या, मेथडच्या आतमध्ये आपण एक व्हॅरिएबल डिक्लेअर केलं आहे, म्हणजे काय, आपण ते लोकल व्हॅरिएबल डिक्लेअर केलं आहे. ठीक आहे. आता इन्स्टन्स व्हॅरिएबल म्हणजे काय, आउटसाईड द मेथड. म्हणजे आपण ते काय करणार आहे, क्लासमध्ये डिक्लेअर करणार आहे ते व्हॅरिएबल. तर इज कॉल्ड ॲज इन्स्टन्स व्हॅरिएबल. स्टॅटिक व्हॅरिएबल म्हणजे काय, स्टॅटिक व्हॅरिएबल्स आर इनिशियलाइज ओनली वन्स ॲट द स्टार्ट ऑफ द प्रोग्राम एक्झिक्युशन. आता जेव्हा आपला प्रोग्राम आपण हे काय सांगितलं, स्टॅटिक आपण व्हेरिएबल एकदाच डिक्लेअर करू इनिशियलाइज करू शकतो. ठीक आहे. ॲट द स्टार्ट ऑफ द प्रोग्राम एक्झिक्युशन, जेव्हा आपला प्रोग्राम, जिथून आपला प्रोग्राम एक्झिक्यूट होणार आहे तिथं आपण एक व्हॅरिएबल डिक्लेअर करतो, त्याला आपण काय म्हणतो, स्टॅटिक व्हॅरिएबल. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ द जावा काय काय आहेत, प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर पहिला मला सांगा प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट म्हणजे काय. जर तुम्हाला मी सांगितलं जावाचा कोणताही प्रोग्रॅम आपण मॅक ओ एस किंवा विंडो ओ एक्सवरती आपण रन केला, तोच प्रोग्राम आपल्याला दुसऱ्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती रन करायचा असेल तर ते जावामध्ये पॉसिबल आहे. त्याला आपण म्हणणार आहेत प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज
का ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे? कारण त्यामध्ये आपण जावामध्ये क्लास, ऑब्जेक्ट, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, त्यानंतर इन्स्टन्स मीन्स ऑब्जेक्ट आपण त्यामध्ये यूज करतो, म्हणून ते काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. स्ट्रॉंगली टाईप्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, त्याचे जे सिंटॅक्स आहेत किंवा त्याचे जे लूप्स आहेत, त्याच्यातले जे काही प्रोग्रॅमिंग स्ट्रक्चर आहे, हे काय आहे, एकदम फ्लेक्झिबल हे आहे, स्ट्रॉंगली टाईप्ड आहे. ठीक आहे. इंटरप्रेटेड अँड कंपायलर लँग्वेज आहे. इंटरप्रेटेड म्हणजे आणि कंपायलर यामध्ये दोन्हीत फरक आहे. इंटरप्रेटेड म्हणजे काय, जो काय आपण एक लाईन बाय लाईन कोड लिहिणार आहे, तो लाईन बाय लाईन कोड तो डायरेक्टली कंपाईल करत जाणार आहे इंटरप्रेटरमध्ये. आणि कंपायलरमध्ये काय होणार आहे, तर पूर्ण आपण एक कोड लिहितो आणि त्यानंतर आपण तो कोड आहे तो कंपाईल करतो. त्यानंतर आपल्याला त्याच्यातले काय एरर्स, चेंजेस हे आपल्याला कळतात. पण इंटरप्रेटरमध्ये तसं नाही, तो लाईन बाय लाईन आपल्याला त्याच्यातले एरर्स, करेक्शन हे सगळं सांगत असतो. ठीक आहे. ॲटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट देर इज मोस्ट इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ द जावा ॲटोमॅटिक मेमरी मॅनेजमेंट. तुम्ही बघितलं असेल की C++मध्ये गार्बेज कलेक्शन जे होतं, त्या गार्बेज कलेक्शनमध्ये आपल्याला ती मेथड कॉल करायला लागायची गार्बेज कलेक्शनची. पण इथं आपल्याला तसं नाही आहे. एकदा का आपला ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय झाला किंवा एकदा आपला त्याचा यूज संपला की ते आपोआप डिस्ट्रॉय होतो ॲटोमॅटिक. त्यामुळे काय होतं की आपल्याला मेमरी मॅनेजमेंटसाठी ते हेल्प करतं. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे कंटेंट म्हणजे क्लास कसं तयार केला आहे. बघा, पब्लिक क्लास बुक, एक माझा क्लास तयार केला आहे आणि क्लासचं नाव जे आहे नेहमी कॅपिटलपासून चालू करायचं. तर बुक हे माझं क्लासचं नेम आहे सपोज, तर माझं बुकचं B हे कॅपिटलच असावं. आणि जे काय जावाचे प्रोग्राम आपण सेव्ह करणार आहोत ते क्लास नेमने सेव्ह करायचे असतात. क्लास नेम डॉट जावा. ऑब्जेक्ट तयार केला आहे बघा, बुक ऑब्जेक्ट बुक इज इक्वल्स टू न्यू बुक. ओके. आता मेन पार्टवरती आपण हे जे आहे ते मी थोडं तुम्हाला नंतर सांगते. ठीक आहे, पण हे नंतर बघू. पण वाय जावा इज मोस्ट इम्पॉर्टंट इन IT. ठीक आहे. तुम्ही म्हणाल का शिकायचं आहे हे जावा, तर बघा, वर्किंग द क्लाउड. तर तुम्हाला माहीत आहे की आता क्लाउड ॲप्लिकेशन हे खूप ट्रेडिंगमध्ये चालले आहेत. त्यामध्ये आपल्याला क्लाउडमध्ये पण जावा यूज करतात. रिसर्च स्पेस ॲट नासासुद्धा आपला जावाचा जो काय प्रोग्राम आहे तो यूज करते. वर्किंग IoT इंटरनेट ऑफ द थिंगमध्ये यूज केलं जातं. वर्किंग इन व्हर्च्युअल कॉल्स. ठीक आहे. हे सारे त्याचे फीचर्स आहेत, ॲप्लिकेशन आहे, तुम्ही बघू शकता. आता स्टॅटिस्टिक्स ऑफ द जावा तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये सगळ्या लँग्वेज आहेत ज्या आता मोस्टली पॉप्युलर आहेत किंवा नाही, त्याच्यामधल्या सगळ्या लँग्वेज. पण तुम्हाला दिसतं आहे की सगळ्यात जी हायेस्ट पॉप्युलेशन आहे ती कशाची आहे, तर जावाची तुम्हाला सगळ्यात जास्त दिसेल. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, वाय जावा आर मोर पॉप्युलर. तुम्ही आता बघितला स्टॅटिस्टिक्स, त्यामुळे तुम्हाला दिसलं की जावा ही जास्त पॉप्युलर आहे कम्पेअर टू अदर लँग्वेज. तर का आहे ती, तर ते बघूया. राईट सॉफ्टवेअर ऑन द प्लॅटफॉर्म अँड रन इट व्हर्च्युअली अँड अदर प्लॅटफॉर्म्स. मी तुम्हाला आत्ता सांगितलं, आपण कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवरती केलेला कोड कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवरती आपण रन करू शकतो. ठीक आहे. क्रिएट प्रोग्राम्स दॅट कॅन रन विदिन ए वेब ब्राउझर अँड ॲक्सेस अवेलेबल वेब सर्व्हिसेस. म्हणजे काय, क्रिएट अ प्रोग्राम, आपण एक प्रोग्राम करू शकतो. तो रन कुठं होणार आहे, वेब ब्राउझर अँड ॲक्सेस अवेलेबल वेब सर्व्हिसेस. मग आपण ते ॲक्सेस करू शकतो विदिन दी जावा. डेव्हलप सर्व्हर साईड ॲप्लिकेशन फॉर ऑनलाईन फॉर्म्स, स्टोअर्स, पोल्स, HTML फॉर्म्स प्रोसेसिंग अँड मोर. आपण जावा यूज करून सर्व्हर साईड ॲप्लिकेशन तयार करू शकतो. ठीक आहे. कंबाईन ॲप्लिकेशन्स और सर्व्हिसेस यूजिंग द जावा